नमस्कार सर्वांना. चला तर आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे TCS व IBPS पॅटर्ननुसार. प्रश्न संच क्रमांक 16 आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर याचं उत्तर आहे विदर्भ. प्रश्न क्रमांक 2, सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? तर त्याचं उत्तर आहे 36. सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते? तर त्याचं उत्तर आहे ज्वारी. ज्वारी हे पीक महाराष्ट्रात सर्वाधिक होते. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? तर याचं उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 5, सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर त्याचं उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 6, नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर याचं उत्तर आहे गोंदिया. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर याचं उत्तर आहे गडचिरोली. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर याचं उत्तर आहे जायकवाडी. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राला किती किमीची लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर याचं उत्तर आहे 720 किमीचा महाराष्ट्राला समुद्र किनारा लाभला आहे. प्रश्न क्रमांक 10, कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे? तर याचं उत्तर आहे पंढरपूर. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? तर त्याचं उत्तर असं आहे शेकरू. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आर्वी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 13, राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात? तर याचं उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो बेसॉल्ट. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 17, मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर आहे मुंबई शहर. प्रश्न क्रमांक 19, कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 20, ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? तर त्याचं उत्तर असं आहे बीड. प्रश्न क्रमांक 21, रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही?
तर त्याचं उत्तर आहे अजिंक्यतारा. प्रश्न क्रमांक 22. लोणावळा, खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर त्याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 24. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणते? तर त्याचं उत्तर आहे त्र्यंबकेश्वर. प्रश्न क्रमांक 25. कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान कोठे होते? तर त्याचं उत्तर आहे हरिपूर या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 26. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? तर त्याचं उत्तर आहे चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 27. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर त्याचं उत्तर आहे पांझरा. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र राज्याची स्थापना दिवस कोणता? तर त्याचं उत्तर आहे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 29. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे बुलढाणा. प्रश्न क्रमांक 30. नाशिक जिल्ह्यात या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे. तर त्याचं उत्तर आहे निफाड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रात चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादीचे छपाई केंद्र कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे नाशिक या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर त्याचं उत्तर आहे अंबोली. प्रश्न क्रमांक 33. राज्यात कोणत्या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात? तर त्याचं उत्तर आहे यवतमाळ या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 34. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 35. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 36. मत्स्योत्पादनात महाराष्ट्राचा देशातील क्रमांक कितवा आहे? तर त्याचं उत्तर आहे पहिला. प्रश्न क्रमांक 37. पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आढळतात? उत्तर आहे विदर्भ. प्रश्न क्रमांक 38. केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर आहे जळगाव. प्रश्न क्रमांक 39. कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? उत्तर आहे नाशिक. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? उत्तर आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांची संख्या किती? त्याचं उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? त्याचं उत्तर आहे 6.
प्रश्न क्रमांक 43. कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत दक्षिणेकडे कुठपर्यंत आहे? त्याचं उत्तर आहे तेरेखोल खाडीपर्यंत. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर त्याचं उत्तर आहे गोंदिया. प्रश्न क्रमांक 45. कोरकू ही अनुसूचित जमात डॅश डॅश मध्ये राहते. त्याचं उत्तर आहे मेळघाट. प्रश्न क्रमांक 46. हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर आहे सांगली. प्रश्न क्रमांक 47. आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 48. काजू उत्पादनात अग्रेसर जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रात अजिंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 50. महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते? तर त्याचं उत्तर आहे मुंबई. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये.